क्रांतिकारी जय भीम। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत तोडणारा मातबरचोद हरामखोर आई घाल्या दत्तात्रय पवार याच्यामुळे काही भीमसैनिक आतमध्ये अरे एका भीमसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। 15 तारखेला त्यांचा मृत्यू झाला पोलीस कस्टडीमध्ये। पोलिसांनी एवढा बेदम मारलं त्याच्या छातीत दुखायला लागलं, त्यांचा मृत्यू झाला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संसदमध्ये असे म्हणतात की त्याला श्वास घेण्याचा त्रास होता, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। घाटी रुग्णालयामध्ये त्यांचा पोस्टमॉर्टम केलं। पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असा सांगतो की पोलिसांनी बेधाम मारहाण केल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना जशी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना माहीत पडली, त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली। 2-3 दिवस अगोदर कोर्टाने निर्णय दिला की ज्या पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा असं सांगितलं। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना विचारतो, साहेब तुम्ही खोटं बोलले, तुम्हाला बौद्ध समाजाला माफी मागायला लागेल। मी बौद्ध समाजाला अशी विनंती करतो की जो आपल्यासाठी धावतो, जो आपल्यासाठी करतो हे प्रकाश आंबेडकर, आपण त्यांना सोडून इतर पक्षामध्ये जातात, ही चांगली गोष्ट नाही आहे। परभणीची जी दुर्घटना झाली, एक भीमसैनिक आतमध्ये गेले, काही भीमसैनिक मेले, काही भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले। कोण मदतीला धावून आले? काँग्रेस आली का? BJP आली का? शिवसेना आली का? मनसे आली का? राष्ट्रवादी आली का? कोणीच नाही। मदतीला धावून आले बाबासाहेबांचं रक्त प्रकाश आंबेडकर। मी समाजाला विनंती करतो की आपण माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सोबत राहावं आणि असा नेता आपल्याला हवा आणि तो नेता आपल्याला लाभला याची समाजाने जाण घ्यावी। जय भीम।